सालाबादप्रमाणे यंदाही देशमुख एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत श्री गणेश क्लासेस आजी माजी विद्यार्थी भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेचे हे 15वे वर्ष आहे। नगरपालिकेचे माजी गटनेते नगरसेवक दिलीप बारटक्के, माजी नगरसेविका कांचनताई चिन्नरकर यांची उपस्थिती लाभली। संस्थापक अध्यक्ष प्राचार्य सतीश देशमुख, संचालिका भारती देशमुख यांनी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेमध्ये ठाणे शहरातील जवळपास 500 खेळाडूंनी क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सुद्धा वाखाणण्याजोगा होता। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 3 जानेवारी रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे। या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विजेते ठरलेले आहेत साठेनगर येथील छावा प्रतिष्ठान, तर द्वितीय पारितोषिक विजेते आजुरी येथील बालचैतन्य मित्र मंडळ, तर तृतीय पारितोषिक विजेते नेहरूनगर पॅकर्स हे ठरलेले आहे। उत्कृष्ट संघ म्हणून या ठिकाणी युवा प्रतिष्ठान आंबेवाडी यांना सन्मानित करण्यात येणार आहे। तर अतिशय शांतताप्रिय व नियोजित वेळेमध्ये हा भव्य क्रिकेट स्पर्धा पार पडल्या। आजी माजी विद्यार्थ्यांनी जीवाचे रान केलं। या स्पर्धा यशस्वी पार पाडण्याकरिता त्यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। संस्थापक अध्यक्ष प्राचार्य सतीश देशमुख व भारती देशमुख यांनी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत या संदर्भातली माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। देशमुख एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत श्री गणेश क्लासेसच्या या 15व्या क्रिकेट महोत्सवामध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे। आपण गेले 15 वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करत आहोत। या स्पर्धांचं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये माजी विद्यार्थी सुद्धा जे भरपूर दूर गेलेले आहेत, काही विद्यार्थी तर 7 समुद्रा पलीकडे गेलेले आहेत, ते सुद्धा या स्पर्धांची दखल घेतात। त्यांचे सुद्धा फोन कॉल येतात की सर असं असं म्हणून मी यावर्षी येऊ शकत नाही। काही विद्यार्थी पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा ठिकाणी गेलेले आहेत। ते स्थायिक झालेले विद्यार्थी सुद्धा आजच्या स्पर्धामध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक विद्यार्थी हे पोलीस खात्यामध्ये सामील झालेले आहेत, पण ते सुद्धा आज क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घ्यायला आलेले आहेत। वकील, त्याचबरोबर समाजकारण्याचा वसा घेतलेले शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, समाजसेवेचा वसा घेतलेले विविध पदाधिकारी हे सुद्धा या ठिकाणी समाजकार्यामध्ये येऊन या ठिकाणी सहभागी होतात। स्थानिक विभाग प्रमुख सन्माननीय एकनाथजी भोईर साहेब यांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आणि खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचा जो गोडवा आहे तो त्यांनी सुरुवात केली। त्यांचं सुद्धा मी खरोखर आभार मानतो की त्यांनी अनेक वर्ष आपल्या या नगरामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे। आपण देशमुख एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत त्यांना कोणत्याही प्रकारचं आवाहन केलं किंवा विनंती केली, आर्जव केलं, तर त्याला कधीही ते दुजोरा देत नाहीत, ते सहकार्य करतात। मी खरोखर त्यांचा आभार मानेल। त्याचबरोबर मी सर्व या ठिकाणी असलेले विद्यार्थी, माजी विद्यार्थी, त्याचबरोबर खेळाडू, पालकवर्ग यांचं मी आभार मानतो की खरोखर तुमचं प्रेम हे अथांग महासागर आहे आणि हे महासागरातलं पाणी कधी न आटण्यासारखं आहे। तुमचं सहकार्य, मोलाचं सहकार्य हे आम्हाला लाभलेलं आहे। त्याचबरोबर मला एक अभिमानाची गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की क्रिकेटचे सामने म्हटलं तर त्या ठिकाणी तंटे झगडे चालू असतात, परंतु या ठिकाणी मला म्हणजे या ठिकाणी मला वेगळेपणा का जाणवतो, इथं समोरच्या संघासाठी इथं भांडलं जातं नाही, त्या संघाला नो बॉल आहे त्यांना द्या असं भांडणारे हे या ठिकाणी विद्यार्थीगण आहेत। खरोखर चांगल्या प्रकारचं आहे आणि हे एक वेगळं वर्ष आहे का, तर यावर्षी मुली सुद्धा 6 संघ मुली घेऊन आल्या होत्या आणि त्यांचे सुद्धा सकाळी क्रिकेटचे सामने झाले आणि त्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहकार्य केलं। मी 3 तारखेला संघटनेचा आपल्या देशमुख एज्युकेशन ट्रस्टचा काशीनाथ घाणेकर या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ आहे, त्या वितरण समारंभामध्ये सर्वांना आमंत्रित करेल। त्याचबरोबर 29-30 तारखेला क्लासेसमध्येच विज्ञान प्रदर्शन आणि फूड अँड फन असा उपक्रम आहे। काय असणार आहे आणि मान्यवर कोण कोण येणार? प्रथम पारितोषिक हे आपल्याला पाहायला मिळतंय की 8,888 पारितोषिक आहे। द्वितीय पारितोषिक त्याचबरोबर 6,666 आहे। तृतीय पारितोषिक 4,444 आहे आणि या कार्यक्रमाला निश्चितच आपण आमदार यांना सुद्धा आमंत्रित करणार आहोत, ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। त्याचबरोबर विविध पदाधिकारी येणार आहेत आणि आपल्या या श्री गणेश क्लासेसचे आणि माझे स्वतःचे आधारस्तंभ सन्माननीय एकनाथजी भोईर साहेब हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात। ही एक मला खूप अभिमानाची गोष्ट आहे।